हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मयुरी कुलकर्णी 9272 ह्या आपल्या व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत रवा आणि पोहे यापासून होणारा झटपट नाश्ता. त्यासाठी लागणारं साहित्य: रवा, पोहे, दही, मीठ, हळद, तिखट, धने पावडर, कोथिंबीर आणि तेल. आता बघूया आपण नेक्स्ट कृती. सगळ्यात अगोदर आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत. सगळ्यात अगोदर घ्यायचे आपल्याला पोहे भिजवलेले. त्यात रवा टाकायचा आहे. आता त्यात आपण दही टाकूया. आणि चवीनुसार मीठ. चिरलेली कोथिंबीर. आता हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे हे असं मिक्स करून झालेलं आहे. आता याचे आपण कॉईनच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने गोळे करून तयार झालेले आहेत. आता याला आपल्याला वाफवायचं आहे. इकडे मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्यात एक दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आणि ते चांगलं उकळलं की त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि त्यात हे आपल्याला सगळे गोळे ठेवायचे आहेत. हे अशा प्रकारे आपल्याला सगळे गोळे रचून घ्यायचे आहेत. आता यावर ठेवूया आपण झाकण. 10-15 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत. हे अशा प्रकारे गोळे वाफवून तयार आहेत. आता याला आपण फ्राय करायचं आहे. आता यात आपण टाकूया थोडंसं तेल. थोडी मोहरी, थोडं जिरं, हळद, धने पावडर आणि थोडी मिरची पावडर. त्यात तुम्ही थोडी तीळ वगैरे पण ॲड करू शकता. हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्यात टाकूया हे गोळे. हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात आपण कोथिंबीर ॲड करायची आहे. हा अशा प्रकारे आपला झटपट नाश्ता तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.